गुड इवनिंग एवरीवन। चलो अपना प्रेजेंट ही मार्क करो जल्दी से। ओके, चलो अभी आज हम लोग वो वाला लेसन कंटिन्यू करेंगे। क्या था हमारे लेसन का नाम? स्ट्रगल फॉर इक्वालिटी, म्हणजेच काय? समतेचा लढा। ओके, स्ट्रगल फॉर इक्वालिटी लेसन हमें कंटिन्यू करना है। क्या सीखा हमने लास्ट लेक्चर में? कौन कौन से मूवमेंट सीखे बताइए मुझे। लास्ट लेक्चर में क्या क्या सीखा हमने? काय काय शिकलो आपण लास्ट लेक्चर मध्ये? रीड केलं की नाही तुम्ही सर्वांनी? क्या सीखा हमने? पीजेंट मूवमेंट। पीजेंट मूवमेंट इज शेतकरी चळवळ। ओके, और क्या सीखा? वर्कर्स युनियन म्हणजे कामगार संघटन। ओके, नाउ टुडे वी विल स्टार्ट विथ सोशलिस्ट मूवमेंट म्हणजे काय? समाजवादी चळवळ। ओके, स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे का? रिप्लाय द्या पटकन चॅट बॉक्स मध्ये। ओके चला, ओके नाउ टुडे वी विल स्टार्ट विथ सोशलिस्ट मूवमेंट। ओके, बघा, many of the young activists in the Indian National Congress felt that for protecting the interests of people, it is necessary to overthrow the British government. उठून टाक, मतलब जो आम आदमी है उनके हक को प्रिजर्व करने के लिए, उनके हक से to इकोनॉमिक एंड सोशल इक्वालिटी है का? तो क्लिअर आहे आवाज? रिप्लाय द्या पटकन, सगळ्यांना आवाज येतोय का माझा? ओके, वेट वेट वेट, आता क्लिअर आवाज येतोय का माझा? ओके चला, स्टिल हॅव प्रॉब्लेम इन माय वॉइस? क्लिअर आवाज येतोय का आता? बघा चला, म्हणजेच काय की जे जनसामान्य आहेत त्यांचं हितरक्षण होण्यासाठी ब्रिटिश सरकार उठून टाकणं गरजेचं होतं। हे कोणाला वाटत होतं? जी राष्ट्रीय सभा आहे, ओके, राष्ट्रीय सभा, नॅशनल काँग्रेसचं स्थापना केलेली ना आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की जे समाजवादी युवक होते त्यांनी काय केलेलं? कशाची स्थापना केलेली? इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केलेली ना। मग ते जे समाजवादी युवक होते, ते कार्यकर्ते होते, त्यांना वाटत होतं की ब्रिटिश सरकार उलथून टाकलं पाहिजे। ओके, आणि रिकन्स्ट्रक्टेड द सोसायटी शुड बी रिकन्स्ट्रक्टेड म्हणजे काय? आर्थिक आणि सामाजिक, ओके, इकॉनॉमिक आणि सोशल या बेसिसवर लोकांना इक्वालिटी भेटली पाहिजे। ओके, इकोनॉमिक और सोशल बेसिस पे सारे लोगों को इक्वली समझना चाहिए, ऐसा किसे लगता था? जो वर्कर्स थे सामाजिक सोशल मूवमेंट के, उन्हें लगता था। ओके,
Through this realization there was rise and growth of socialist ideology. मग असं वाटत होतं समतेचं तत्व सगळीकडे स्थापन व्हावं हे सगळ्यांना वाटत होतं. त्याच्यातूनच कशाचा उदय झाला, कशाची ग्रोथ झाली? सोशलिस्ट इडिओलॉजी. सोशलिस्ट इडिओलॉजी म्हणजे समाजवादी विचारसरणी. ओके, समजतंय सगळ्यांना? समजलं इथपर्यंत सगळ्यांना? का झाला? समाजवादी चळवळीमध्ये सोशलिस्ट विचारसरणी होती जी, तिचा उदय का झाला? कारण ब्रिटिश सरकार हे लोकांवर अन्याय करत होते आणि जे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांना वाटत होतं की आपण हे सगळं उलथून टाकलं पाहिजे, ब्रिटिश सरकारचा आपण नाश केला पाहिजे. ओके, क्या लग रहा था जो सामाजिक कार्यकर्ते थे उन्हें, क्या लग रहा था कि हमें ये सब खत्म करना चाहिए, जो ब्रिटिश सरकार अन्याय कर रही है आम लोगों पे उन्हें हमको रोकना चाहिए. ओके, सी the socialist youths, while they were in prison at Nashik, decided to form the Socialist Party within the National Congress, Indian National Congress. Okay, तो उन्होंने क्या किया, जो सोशलिस्ट यूथ थे, जे समाजवादी तरुण होते, त्यांनी काय केलं, नाशिक के जेल में, नाशिकच्या तुरुंगामध्ये जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी काय केलं, राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत विद इन इंडियन नेशनल कांग्रेस, जो उन्होंने इंडियन नेशनल कांग्रेस स्थापन किया था उसे उसके अंदर उन्होंने क्या निर्माण किया, क्या निर्माण करने का साहस किया, समाजवादी पक्ष. ओके, सोशलिस्ट पार्टी. They decided to form the Socialist Party within the Indian National Congress. ओके, जो लोग जेल में थे, जो सोशलिस्ट यूथ थे जिन्हें जेल में रखा गया था, जो समाजवादी युवक थे जिन्हें जेल में रखा गया था, उन्होंने क्या किया, सोशलिस्ट पार्टी का सोशलिस्ट पार्टी स्थापन किया. ओके, अकॉर्डिंग टू दिस डिसीजन in 1934 the Congress Socialist Party was formed, which included leaders like आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया, एक्सेट्रा. ओके, तो देखिए सोशलिस्ट पार्टी खडी एक उभारू, कशाच्या अंतर्गत उभारू, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अंतर्गत. क्या खड़ी करेंगे, किसके अंदर, उसका मेन लीडर कौन होगा, नेशनल इंडियन नेशनल कांग्रेस. ओके, तो उसके लिए उन्होंने वो सोशलिस्ट पार्टी जब उन्होंने फॉर्म की, कब फॉर्म की उन्होंने, 1934 में. तो कौन कौन से लीडर थे उसमें इंक्लूडेड, कौन आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया, एक्सेट्रा. ओके, समझ में आ रहा है सबको? त्यांनी जे सोशलिस्ट पार्टी स्थापन केली, जो समाजवादी युवक थे उन्होंने जो सोशलिस्ट पार्टी तैयार की, उनमें कौन कौन शामिल था, समझा है सबको? कौन कौन शामिल था उसमें? आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया. ओके, समजलं सगळ्यांना? रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये इफ यू अंडरस्टँडिंग. ओके, in Quit India movement of 1942 social in the forefront. आता हे समाजवादी युवक थे, ये क्या थे, 1942 में जो छोड़ो भारत आंदोलन हुआ उसमें क्या थे, फोरफ्रंट, मतलब अग्रभाग, सबसे आगे वो समाजवादी में आगे थे. क्विट इंडिया मूवमेंट कब हुई थी, 1942. ओके, ध्यान रखना है सबको. Indians got introduced to Karl Marx and his communism. Lokmanya Tilak had already written an article on Marx in 1881. Okay, तभी
1942 में क्या हुआ था? उसके बाद जो छोड़ो भारत आंदोलन हुआ, उसके बाद क्या लिखा है देखिए। कार्ल मार्क्स। कार्ल मार्क्स कौन था? एक जर्मन का एक विचारवंत था। ओके, कौन होता कार्ल मार्क्स? जर्मन देशाचा त्यांनी उसने क्या क्या प्रस्ताव, कौन सा कौन सी अच्छी बात रखी? तो कम्युनिज्म। हमें लास्ट लेक्चर में व्हाट इज कम्युनिज्म। लोकमान्य टिळक already written an article on Marx in 1881। ने क्या किया था? कार्ल मार्क्स के ऊपर एक आर्टिकल लिखा था। आपको पता है कार्ल मार्क्स के साम्यवाद क्या था? कार्ल मार्क्स का साम्यवाद, कार्ल मार्क्सचा सिद्धांत काय होता? कोणाला माहित आहे का? कार्ल मार्क्सचा सिद्धांत झाला असेल ना तुम्हाला अगोदरच्या कोणत्या तरी लेसन मध्ये, माहित आहे का तुम्हाला? पता है क्या आपको कार्ल मार्क्स का जो साम्यवाद का कम्युनिज्म का जो सिद्धांत था वो क्या था? येस किंवा नो काहीतरी रिप्लाय द्या पटकन। ओके चला मी सांगते हा बघा। कार्ल मार्क्सचा जो साम्यवादाचा कम्युनिज्मचा जो सिद्धांत होता, क्या था कार्ल मार्क्स का साम्यवाद का सिद्धांत? देखिए, समाजात जी संपत्ती आहे, मतलब जो हमारी सोसायटी में जो प्रॉपर्टी है, ही काय सर्वांच्या मालकीची असावी। म्हणजेच काय मतलब क्या होता है, समाज में जो संपत्ती है, प्रॉपर्टी है, वो उस पे सबका हक होना चाहिए। ओके, संघटित श्रमांद्वारे निर्मित उत्पादन आणि तिचे वितरण प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे व्हावे। म्हणजेच काय, आपण सगळेजण एकत्र मिळून काम करतो। ओके, हम सब लोग एक 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 साथ कर एक कोई ऐसा काम है जो हम सब एक साथ मिलके कर रहे हैं, तो उससे जो प्रॉफिट होगा, ओके, जो उससे जो प्रॉफिट होगा उसका जो डिस्ट्रीब्यूशन है वो सबको उनकी जो रिक्वायरमेंट है उनके उनके हिसाब से होना चाहिए। मतलब अगर किसी को ज़्यादा नीड है, कोई ज़्यादा कोणाला एकदमच खूप जास्त गरज आहे, कोणीतरी जास्त गरजू आहे, तर त्यांना जास्त वाटा गेला पाहिजे। ओके, समजलं? अगर किसी को ज़्यादा नीड है तो उसे ज़्यादा प्रॉफिट मिलना चाहिए। समाजाच्या शक्तींचा विकास व्हावा, अंतिमतः वैश्विक स्तरावर वर्गविहीन आणि राज्यविहीन समाज स्थापन करावा। मतलब क्या, म्हणजेच काय, कार्ल मार्क्सचा सिद्धांत काय सांगतो की सगळ्या समाजाचा एकत्र विकास केला पाहिजे। म्हणजे त्याच्यात का धर्म असं, ओके, सारे समाज लोग है उस सबका एक साथ विकास होना चाहिए, उसमें कास्ट धर्म ऐसे कोई भी बाधा नहीं आनी चाहिए। की जिथे मनुष्य आपल्या सर्व प्रकारच्या क्षमतांचा विकास करावयास मुक्त असेल। ओके, क्या था कार्ल मार्क्स का सिद्धांत? उसने क्या बोला है? उसने ऐसी सोसायटी, असा समाज स्थापन व्हावा जिथे मनुष्य आपल्या सर्व प्रकारच्या क्षमतांचा विकास करावयास मुक्त असेल। मतलब क्या, हमें ऐसी सोसाइटी स्थापन करनी है, ऐसी सोसाइटी बनानी है जिसमें मनुष्य जो है अपने सारे गुणों का, जो उसमें अच्छे गुण हैं उनका विकास करने के लिए कैपेबल हो सके। ओके, समजले कार्ल मार्क्सचा सिद्धांत काय होता आणि त्याचा का उपयोग केला? समजलं कार्ल मार्क्सचा सिद्धांत काय होता? समजलं सगळ्यांना कार्ल मार्क्सचा सिद्धांत साम्यवादाशी रिलेटेड? ओके, मग तो काय होता आपल्यासाठी? चांगला होता की वाईट होता? सोसायटीसाठी कार्ल मार्क्सचा सिद्धांत कसा होता सांगा मला? सोसायटी स्थापन करण्यासाठी कार्ल मार्क्सचा सिद्धांत वॉज नेसेसरी और वॉज अननेसेसरी? ओके, इट वॉज नेसेसरी, म्हणूनच लोकमान्य त्यांच्या उल्लेख केलेला आहे। ओके, आफ्टर फर्स्ट वर्ल्ड वॉर द इन्फ्लुएन्स ऑफ कम्युनिझम वॉज फेल्ड। पहिलं वर्ल्ड वॉर झालं म्हणजेच काय, पहिलं महायुद्ध, तेव्हा भारतात काय झालं, साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला। म्हणजे मतलब क्या होता है, जब पहली लड़ाई हुई जब, तब भारत में क्या हुआ, कम्युनिज्म का इफेक्ट लोगों को लगने लगा कि अभी कम्युनिज्म यहाँ पे इम्पोर्टेंट है, ये सबको लगने लगा। ओके,
मानवेंद्रनाथ रॉय प्ले एक्टिव रोल इन द इंटरनेशनल कम्युनिस्ट मूवमेंट। जो इंटरनेशनल कम्युनिस्ट मूवमेंट था, अंतर्राष्ट्रीय साम्यवादी चळवळ होती, जो अंतर्राष्ट्रीय साम्यवादी मूवमेंट था, उसमें किसने ज्यादा भाग लिया? मानवेंद्र रॉय। ओके, सक्रिय सहभाग कोणाचा होता? मानवेंद्र रॉय यांचा, सॉरी मानवेंद्र नाथ रॉय। ओके, समजले सगळ्यांना इथपर्यंत? समझ में आ रहा है सबको? समजलं सगळ्यांना? रिप्लाय फास्ट। आतापर्यंत जे शिकवलं ते समजलंय का? In 1925, the Communist Party was formed in India. 1925 मध्ये 1925 साली 1925 में क्या हुआ? भारत में साम्यवादी पक्ष की स्थापना हुई। काय झालं? कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली। ओके, the work of building militant organizations of workers and peasants was done by the young communist। देखिए, मतलब क्या हुआ? जो वर्कर थे, जो कामगार होते, ओके, शेतकरी होते, जो फार्मर्स थे, उनके लड़ाऊ संगठन, उनको खड़ा करने का काम किसने किया? साम्यवादी युवकों ने। ओके, कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या ज्या लढाऊ संघटना होत्या, त्यांना उभारण्याचं, त्यांना पुढे येण्याचं कार्य कोणी करून दिलं? साम्यवादी तरुणांनी। ओके, the British government started feeling the danger of communist movement। आता काय झालं बघा, मग ह्या सगळ्या साम्यवादी चळवळी, साम्यवादी संघटना, शेतकरी, कामगार, ओके, वर्कर, फार्मर्स, इन लोगों ने क्या किया? लढाऊ संघटन खडे किए। ओके, शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी काय केलं? लढाऊ संघटन उभारण्याचं काम सुरू केलं। मग ह्याचं काय झालं? जी सरकार होती, ब्रिटिश सरकार, त्यांना या चळवळींची भीती वाटू लागली। ओके, ज्या साम्यवादी चळवळ जी चालू झाली, ओके, त्याची काय झाली? त्या ब्रिटिश सरकारला भीती वाटू लागली। ब्रिटिश गवर्नमेंट को उनसे डर लगने लगा। ओके, श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीलकंठ जोगळेकर एक्सेट्रा वेअर अरेस्टेड। आता त्यांना ब्रिटिश सरकारला भीती वाटू लागली, म्हणून त्यांनी काय केलं? जे समाजवादी तरुण होते, श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीलकंठ जोगळेकर, यांना काय केलं? अटक केलं। ओके, उन्हें क्या लगा? ब्रिटिश सरकार को डर लगने लगा इन समाजवादी युवकों से, इसलिए उन्होंने श्रीपाद अमृत डांगे, मुजफ्फर अहमद, केशव नीलकंठ जोगळेकर, इन सबको क्या किया? कैद किया। ओके, समजते सगळ्यांना? समजते का सगळ्यांना? ओके, they were charged with planning of conspiracy to overthrow the British rule। आता त्यांना अटक केलं आणि त्यांच्यावर कसले चार्जेस लावण्यात आले बघा? त्यांनी काय केलं? ब्रिटिश सरकारने या सगळ्या तरुणांना अटक केलं आणि राज्य, जे ब्रिटिश राज्य आहे त्याला उलथून टाकण्याचा या लोकांनी कट केला आहे, असं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला। मतलब क्या? जो ब्रिटिश सरकार है उनके खिलाफ ये लोग साजिश कर रहे, ऐसा उन लोगों पे उन चार्ज करने उन लोगों पे ब्रिटिश सरकार ने चार्ज किया। ओके, they were given different punishment। The trial took place at Meerut and it is therefore known as Meerut conspiracy case। मग त्या सगळ्यांना काय केलं? वेगवेगळ्या शिक्षा देण्यात आल्या। उन सबको क्या किया? अलग अलग पनिशमेंट दिए गए।
और जो पनिशमेंट का ये सब कहाँ पे होता है, कोर्ट में होता है ना, हे सगळं खटला असतो तो कुठे चालतो, कोर्टात चालतो. मग तो कुठल्या कोर्टात होता, मीरत. ओके, मीरत या शहरातल्या कोर्टात होता. कहाँ पे चल रहा था वो खटला, मीरत में. म्हणून त्या खटल्याला काय म्हटलं जातं, मीरत कट खटला असं म्हटलं जातं. ओके, इसलिए उस खटले को क्या कहा जाता है, मीरत कट खटला. ओके. Even after the Meerut trial, the influence of communist worker movement remained constant. जरी ब्रिटिश सरकारने त्यांना पनिशमेंट दिली किंवा मीरत खटला चालवला, तरीही मीरत खटल्यानंतर पण कामगार चळवळीवर साम्यवादाचा प्रभाव कायम राहिला. मतलब ज ब्रिटिश सरकार ने क्या किया, वो समाजवादी युवकों को शिक्षा दी. ओके, पनिशमेंट दी उनको, उन पर मीरत खटला चलाया. फिर भी जो वर्कर्स थे, अलग जो वर्कर्स थे, उन्होंने क्या किया, उनकी मूवमेंट जारी रखी. ओके, समजलंय सगळ्यांना? सोशलिस्ट मूवमेंट समजलंय का? समझ में आया आपको सोशलिस्ट मूवमेंट क्या होता है? समाजवादी चळवळ समजलंय का सगळ्यांना? Okay, feminist you want meaning of feminist, I will tell you in the next session. Okay, in the next part I will tell you. And what you asked other thing is militant. Militant is word for it is a word for militant. लढती है ना, लढाऊ. Militant is लढाऊ. Okay, समजलंय? Any doubt? Feminist I will clear this in the next para. मिलिटंटचा अर्थ समजलाय का तुम्हाला? लढाऊ संघटना. ओके, आर्मी. गॉट? ओके. ओके, actually there is network issue, that's why my voice is breaking. चलो, now we will move to movement. Okay, feminist is female, मतलब स्त्री. ओके, फेमिनिस्ट मूवमेंट इज स्त्रियांची चळवळ. ओके, जो स्त्री होते हैं, स्त्री की मूवमेंट, उसको फेमिनिस्ट मूवमेंट कहते हैं. समझ में आया फेमिनिस्ट का मीनिंग? इन द इंडियन सोशल सिस्टीम वुमन वेअर गिवन सेकंडरी पोझिशन. जी भारतातली समाज व्यवस्था होती, तिथे काय करायचं, स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जायचं. ओके, मतलब क्या होता है, जो समाज था भारत का तभी और अभी भी क्या होता है, स्त्रियों को क्या जाता है, सेकंड पोजीशन दिया जाता है हमेशा. ओके, ड्यू टू मैनी इविल Due to many evil practices, they were subjected to injustice. म्हणजेच काय, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत असत. दुष्ट चालीरीती, सती सती बालविवाह यासारख्या पद्धती होत्या, माहिती आहे ना तुम्हाला? सती जाना, बाल विवाह होना, ऐसी जो रस्में होती थी, वो तभी उस काल में ज्यादा निभाई जाती थी. त्या काळात त्या ज्या पद्धती होत्या, रूढी होत्या, त्या खूप मोठ्या प्रमाणात निभावल्या जायच्या. ओके, मग त्या सगळ्याचा काय व्हायचा, स्त्रियांना त्रास व्हायचा. But during the modern period there was an awakening against this. मतलब क्या, जो मॉडर्न पिरियड था, आधुनिक जो युग होतं, त्याच्यात काय झालं, या जे इनजस्टिस होत होतं स्त्रियांबाबत, त्याच्यात काय झालं, म्हणजे त्यांना जे सुधारक होते ते जे स्त्रियांना दुय्यम स्थान आहे त्याच्याबद्दल लढू लागले. ओके, जागृती करू लागले, त्यांना शिकवू लागले की हे तुमच्यासोबत होतंय ते रॉंग होतंय. ओके,
बघा, बट ड्यूरिंग द मॉडर्न पीरियड देर वॉज एन अवेकनिंग अगेंस्ट दिस, जागृति, वो समाज में जागृत, उन स्त्रियों को जागरूक करने लगे कि आपके आपके साथ जो ये हो रहा है वो गलत हो रहा है, आपको इसके खिलाफ आवाज उठानी चाहिए. ओके. Some of the male reformers took initiative in the reform movement related to women. ओके. मग जे मेल रिफॉर्मर होते, म्हणजेच काय, सोशलिस्ट जे होते, तरुण होते, सुधारणा चळवळीत जे पुरुष सुधारक, ओके, रिफॉर्मर इज सुधारक. हा, रिफॉर्मर म्हणजे काय, सुधारक. जे पुरुष सुधारक होते, मेल रिफॉर्मर होते, त्यांनी काय केलं, पुढाकार घेतला. म्हणजे त्यांनी फर्स्ट म्हणजे प्रेफरन्स त्यांनी घेतला, त्यांनी सुरुवात केली, इनिशिएटिव लिया उन लोगों ने क्या किया, पुढाकार लिया कि हम ये मूवमेंट चालू करेंगे. ओके. इन द कोर्स ऑफ टाइम वुमन लीडर्स स्टार्टेड कमिंग फॉरवर्ड. मग थोड्या थोड्या वेळाने, थोड़ी थोड़ी देर बाद क्या किया, जो वुमन लीडर थे, ओके, काही काही ज्या स्त्रिया होत्या, त्यांनी काय केलं, पुढे येऊन नेतृत्व करायला लागले ते. ओके. थोड़े थोड़ी देर बाद क्या हुआ, जो स्त्री, एक एक स्त्री आगे आने लगी कि हम हमारे खिलाफ जो हो रहा है, जो अन्याय हो रहा है, उसके खिलाफ लड़ने के लिए तैयार है. समझला फेमिनिस्ट मूवमेंट का असता, समझ में आ रहा है फेमिनिस्ट मूवमेंट. स्त्रियों पर जो अन्याय हो रहा था उसके खिलाफ उन लोगों ने क्या किया, आवाज उठाई, उसे फेमिनिस्ट मूवमेंट कहते हैं. ओके. आता कोण कोण होत्या त्या स्त्रिया, कोण कोण वो स्त्रिया थी जिन्होंने आवाज उठाई ते बघूया आपण. ओके. शी. Their independent institutes, organizations came to be established. मग त्यांनी काय केलं, स्त्रियांनी स्वतःच्या अशा इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूट, ओके, म्हणजे संस्था, स्वतंत्र संस्था आणि संघटना स्थापन केल्या. उन लोगों ने क्या किया, जो स्त्री आगे आने लगी, उन्होंने उन्होंने मिलकर क्या किया, खुद के संस्था और संगठन बनाए. ओके. Pandita Ramabai established the Arya Mahila Samaj and Sharda Sadan. Similarly, Seva Sadan founded by Ramabai Ranade are example of this. मग ज्या संस्था आणि संघटना स्थापन केल्या, त्याच्यात स्त्रियांनी भाग घेतला, तर काय, कोणी कोणी त्या स्थापन केल्या, पंडिता रमाबाईंनी काय केलं, आर्य महिला समाज आणि शारदा सदन या दोन संस्था स्थापन केल्या. तर रमाबाई रानडे यांनी काय केलं, सेवा सदन ही संस्था स्थापन केली. ओके. जो स्त्रियां आगे आने लगी, खुद के खिलाफ होने वाले, खुद के खिलाफ या फिर कोई और स्त्री के खिलाफ जो ब्रिटिश सरकार के अन्याय हो रहे थे, उनके खिलाफ जो स्त्रियां आगे आने लगी, उनमें से दो के नाम यहाँ बताए. फर्स्ट ने क्या किया, जो रमाबाई, पंडिता रमाबाई थी, उन्होंने कौन सी संगठन स्थापन की, आर्य महिला समाज और शारदा सदन. ओके. और रमाबाई रानडे थी, उन्होंने क्या किया, सेवा सदन ये संस्था स्थापन किया. ओके, समझला. भारत महिला परिषद 1904 and All India Movement Conference 1927 were founded as well. और जो और अदर स्त्रियां थी, जो अलग से और स्त्रियां थी, उन्होंने क्या किया, भारत महिला परिषद, मतलब भारत महिला परिषद जो उन्होंने 1904 में स्थापन की, और ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फ्रेंस ये दो संगठना उन्होंने स्थापन की. भारत महिला परिषद कब स्थापन हुई है, 1904 में, 1904 में. ओके. और ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फ्रेंस कब स्थापन हुई है, 1927 में, 1927 में. ओके. Therefore, this institutional work reached at the national level. उन्होंने क्या किया, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फ्रेंस, ओके, मतलब पूरे भारत भर उन्होंने वो संगठना स्थापन की. इसलिए जो दिस इंस्टीट्यूशनल वर्क, मतलब जो ये काम चल रहा था, वो नेशनल लेवल पे, मतलब पूरे देश भर, राष्ट्रीय लेवल पे वो जा पहुंचा. ओके. For the issues such as right to inheritance, right to vote, etc., women had to struggle through the medium of this ऑर्गनायझेशन. मग त्यांचे इश्यू कोणकोणते असायचे, कुठकुठल्या, कोणकोणत्या गोष्टीसाठी ते लढत होते, वारसा हक्क,
मतदानाचा हक्क. त्यावेळी काय केलं जायचं, स्त्रियांना शाळेत जाऊ दिलं जात नव्हतं, त्यांना मतदानाचा हक्क नव्हता, त्यांना शिक्षणाचा हक्क नव्हता. ओके, स्त्रियों को क्या किया जाता था, वोट करने का अधिकार नहीं था, उन्हें स्कूल नहीं भेजा जाता था. वारसा हक्क म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती आहे, ओके, जो पिताजी से दादाजी से परदादाजी से जो संपत्ति चली आ रही है उसमें स्त्रियों को हक नहीं दिया जाता था. तो ये सब विषय उन्होंने क्या किए, जो उन्होंने संस्था स्थापन की, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फ्रेंस, भारत महिला परिषद, वो सब इन प्रश्नों पे चर्चा करने लगे. ओके, समजलं सगळ्यांना इथपर्यंत? समझा आपको यहाँ तक? भारत महिला परिषद की स्थापना कब हुई, बताइए. भारत महिला परिषदेची स्थापना केव्हा झाली सांगा लवकर. ओके, व्हेरी गुड, 1904. अँड ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स कधी स्थापन झाला? ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना 1927. व्हेरी गुड. चला, ओके. नाउ वी विल लर्न अबाउट some other socialist. ओके, रखमाबाई जनार्दन सावे. हमें किसका इमेज दिया आहे, कोणाची इमेज दिलेली आहे आपल्याला, त्या पिक्चर मध्ये कोण आहे, डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे. ओके, आता त्या कोण होत्या बघूया आपण, कोण थी. रखमाबाई जनार्दन सावे वॉज द फर्स्ट प्रॅक्टिसिंग वुमन डॉक्टर इन इंडिया. मग रखमाबाई जनार्दन सावे या कोण होत्या, वैद्यकीय सेवा, ज्या डॉक्टरची प्रॅक्टिस करणाऱ्या, वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर या कोण होत्या, डॉक्टर रमाबाई सावे. ओके, या वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर होत्या, पण ज्या पहिल्या वैद्यकीय सेवा न देणाऱ्या पण ज्या पहिल्या डॉक्टर झाल्या आपल्या देशातल्या, त्या कोण होत्या, आनंदीबाई जोशी. ओके, या कोण आहेत, फर्स्ट प्रॅक्टिसिंग वुमन डॉक्टर इन इंडिया. ओके, दोन गोष्टींमध्ये फरक ठेवायचा आहे, समजते सगळ्यांना. दोनों में फर्क रखना है. अगर आपको पूछा गया फर्स्ट प्रैक्टिसिंग वुमन डॉक्टर इन इंडिया, तो यू हैव टू राइट रखमाबाई जनार्दन सावे. अगर आपको पूछा गया फर्स्ट वुमन डॉक्टर इन इंडिया, देन यू हैव टू राइट आनंदीबाई जोशी. ओके, गॉट इट? You got it? If you asked, if they ask you the practicing doctor, then you have to write Rakhmabai. Okay, Rakhmabai Janardhan Save. And if you were asked that who is who was first woman doctor in India, then you have to write Anandibai Joshi. Okay, clear? She delivered series of lectures related to health issue of women. She also opened a branch of Red Cross Society at राजकोट. मग रखमाबाई जनार्दन सावे यांनी काय केलं, स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. ओके, लेक्चर्स दिले. आणि राजकोट येथे त्यांनी काय केली, रेड क्रॉस सोसायटी ही काय केली, शाखा, ही त्यांची एक ब्रांच उघडली. ओके, रेड क्रॉस सोसायटी ही संस्था होती, तिची ब्रांच त्यांनी, शाखा त्यांनी राजकोट येथे उघडली. क्या किया रखमाबाई सावे, इन्होंने क्या किया, जो स्त्रियां थी उनको जो हेल्थ प्रॉब्लम्स थे, उनको लेक्चर्स देके समझाया, उनके जो हेल्थ इशू होते थे उनको उन्होंने क्लियर किया लेक्चर्स में. और उन्होंने क्या किया, जो रेड क्रॉस सोसाइटी है उसकी एक ब्रांच राजकोट में स्थापन की. ओके. During the 20th century, participation of women in public life began to increase. Women's participation in the national movement and revolutionary work was significant. मग अगोदर काय होतं, स्त्रियांना घराबाहेर निघणं पण अलाउड नव्हतं. त्या काळात स्त्रियांवर खूप अन्याय व्हायचे. क्या क्या होता था, स्त्रियों को घर के बाहर भी निकाला नहीं जाता था. लेकिन 20वीं सदी में क्या हुआ, जो स्त्रियां थी वो लोगों के सामने आने लगी. जो पब्लिक फंक्शन होते थे, पब्लिक फंक्शंस में पार्टिसिपेट करने लगी. और नेशनल मूवमेंट एंड रिवोल्यूशनरी वर्क मतलब क्या था, उन्होंने क्या किया, राष्ट्रीय जो मूवमेंट थे, ओके, नेशनल मूवमेंट थे, और जो रिवोल्यूशनरी वर्क था, जो क्रांतिकारी काम होता था, उन्होंने उसमें सहभाग लेना चालू कर दिया. काय केलं 20व्या शतकात, स्त्रिया काय करायला लागल्या, सार्वजनिक जीवनात सहभागी होऊ लागल्या आणि राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यात
स्त्रियांनी सहभाग घ्यायला लागले. ओके. आफ्टर द ऍक्ट ऑफ 1935 वुमन वेर इन्क्लुडेड इन द प्रोव्हिन्शियल मिनिस्ट्रीज ॲज वेल. मग 1935च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळात स्त्रियांचा समावेश होऊ लागला. ओके. प्रोविन्शियलीज प्रांतिक, एखाद्या प्रांतात एक प्रांत में जो मंत्रिमंडल हुआ करता है उसके प्रांतिक मंत्रिमंडल कहते हैं. ओके. 1935 में क्या होने लगा, 1935 में जो ऍक्ट आया, जो कायदा आला, त्याच्यानंतर काय केलं, स्त्रियांनी प्रांतिक मंत्रिमंडळात समावेश घेतला. After independence, the principle of equality of men and women has been clearly stated in the Constitution of India. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काय झालं, भारतीय संविधानात काय झालं, स्त्री पुरुष समता हे तत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आलं. जब आज़ादी मिली हमको, भारत को जब आज़ादी मिली तो हमारा संविधान लिखा गया ना, उस संविधान में क्या लिखा गया, कौन सा कॉन्स्टिट्यूशन में क्या लिखा गया कि आदमी और औरत दोनों एक समान है, उनके दोनों के हक एक समान है. ओके. हे बघा, मी बोलले ना तुम्हाला, डॉक्टर आनंदीबाई जोशी त्यांच्याबद्दल आपल्याला सांगितलंय बघा. फर्स्ट इंडियन फीमेल डॉक्टर. अगर आपको पूछा गया हु वॉज फर्स्ट इंडियन फीमेल डॉक्टर, पहली भारतीय महिला डॉक्टर कौन थी पहली भारतीय महिला डॉक्टर, तो आपको क्या लिखना है, डॉक्टर आनंदीबाई जोशी. Her son lived a life of only 10 days and then died. This sorrow became responsible for inspiring her to study medicine. आता आनंदीबाई जोशी पण काही जास्त शिकलेल्या नव्हत्या. त्यांचा पण बालविवाह करण्यात आला होता. उनका भी बाल विवाह किया गया था. लेकिन क्या हुआ, उन्हें जो बच्चा हुआ वो 10 दिन में मर गया. त्यांना जे मूल झालं ते 10 दिवसात वारलं. म्हणूनच त्या दुःखात त्यांनी काय केलं की त्यांना समजलं की त्यांचं मूल का वारलं, आपल्याकडे जास्त मेडिकल प्रॅक्टिसेस नव्हत्या, जास्त औषधं अवेलेबल नव्हती. हमारे देश में क्या था तभी, उस कंडीशन में, उस टाइम में हमारे देश में ज़्यादा दवाइयाँ अवेलेबल नहीं थी. जो डॉक्टर होते थे वो डॉक्टर भी हमारे यहाँ पे ज़्यादा नहीं थे. म्हणून त्यांनी मेडिसिन म्हणजे त्यांनी डॉक्टर बनायचं ठरवलं. ओके. उन्होंने डॉक्टर बनने की ठान ली. शी एक्वायर्ड MD डिग्री इन 1886. While returning to India, Anandibai contracted tuberculosis. Later on 16 February 1887 she died in पुणे. म्हणजेच काय झालं, त्यांनी MD डिग्री घेतली 1886 मध्ये. 1986 में उन्होंने क्या किया, MD डिग्री एक्वायर की. लेकिन जब वो त्यांनी अमेरिकेला शिकलेले त्या. ओके. जेव्हा त्या इंडियामध्ये रिटर्न येत होत्या तेव्हा त्यांना काय झाला, ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग. ओके. TB झाला त्यांना. आणि तेव्हा TBवर जास्त औषधं पण नव्हती. म्हणून 16 फेब्रुवारीला 1887 मध्ये त्यांचा पुण्यात मृत्यू झाला. म्हणूनच त्या प्रॅक्टिस नाही करू शकल्या. समजलं सगळ्यांना. मग फर्स्ट प्रॅक्टिसिंग डॉक्टर यांना का म्हटलं जातं. ओके. डॉक्टर रखमाबाई सावे यांना फर्स्ट प्रॅक्टिसिंग डॉक्टर का म्हटलं जातं, समजलं तुम्हाला. कारण पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा प्रॅक्टिसच्या आधीच मृत्यू झाला. ओके. फेमिनिस्ट मूवमेंट समजलं सगळ्यांना. समझ में आया आपको फेमिनिस्ट मूवमेंट क्या है. क्लिअर झालं का फेमिनिस्ट मूवमेंट सगळ्यांना. कॅन वी मूव फॉरवर्ड. ओके. चला, आता आपल्याला काय शिकायचं आहे, दलित चळवळ. क्या सीखना है हमको, दलित चळवळ, दलित मूवमेंट. The Indian social structure was based on inequality. Social reformers like Mahatma Jyotirao Phule, Narayan Guru brought about awakening of the people against the unjust treatment given to Dalits in the society. म्हणजेच काय, भारतातील जी समाज रचना होती, सोशल स्ट्रक्चर होतं भारताचं, ते काय होतं, विषमतेवर आधारित, इनइक्वालिटी. सबको पूरी तरह से सारे हक समान नहीं दिए जाते थे. ओके. सगळ्या लोकांना समान अधिकार नाही दिले जायचे. जो दलित लोग थे, ओके, दलित लोगों को क्या किया जाता था, नीचे दर्जे के लोग समझा जाता था. उन्हें किसी भी समारंभ में या किसी भी फंक्शन में नहीं लिया जाता था. ओके. त्यांच्यावर अन्याय व्हायचा, त्यांना अन्यायवाली वागणूक मिळायची, नेहमी त्यांना
अन्यायाने वागवलं जायचं. ओके. मग ह्या ज्या दलितांवर जे अन्याय व्हायचे त्यांच्याबद्दल कोणी आवाज उठवला? महात्मा ज्योतिराव फुले आणि नारायण गुरु यांसारख्या समाजवादींनी. ओके. मतलब जो अन्याय हुआ करते थे दलित पे उनके खिलाफ किसने आवाज उठाई? महात्मा ज्योतिराव फुले और नारायण गुरु. ओके. Following the teachings of Mahatma Phule, Gopal Baba Walankar and Shivram Janba Kamble worked for the eradication of untouchability. मग महात्मा फुले यांच्या शिकवणुकीला अनुसरून गोपाळबाबा वलंकर आणि शिवराम जानबा कांबळे यांनी काय केलं? अस्पृश्यता, अनटचेबिलिटी इज अस्पृश्यता म्हणजे काय? दलित लोकांना हात पण नाही लावायचे. जे हाई कास्टची लोक होती ती काय करायची? क्या करते थे वो लोग? जो दलित लोग होते थे उनको उनको स्पर्श भी नहीं करते थे वो लोग. ओके. त्याला काय म्हणायचं? अस्पृश्यता. अनटचेबिलिटी इज अस्पृश्यता. मग काय केलं? शिवराम जानबा कांबळे, गोपाळ बाबा वलंकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. त्यांनी काय केलं? इरॅडिकेशन. इरॅडिकेशन इज निर्मूलता म्हणजे नष्ट करणे. ओके. इरैडिकेशन मीन्स नष्ट करना. उन्होंने क्या किया? दोनों ने जो अस्पृश्यता थी उसे नष्ट करने का कार्य किया. In 1888, Gopal Baba Walankar, in his book विटाळ विध्वंसन condemned untouchability. म्हणजेच काय झालं? गोपाळ बाबा वालांकर यांनी 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात काय केलं? त्यांनी अस्पृश्यतेला खंडन केलं. म्हणजेच काय? अस्पृश्यता ही नष्ट व्हावी याचा प्रयत्न केला. ओके. क्या किया गोपाल बाबा वालंकर ने? 1880 में उन्होंने एक बुक लिखा विटाळ विध्वंसन नाम का. उसमें क्या किया? उन्होंने अस्पृश्यता नष्ट करने का आह्वान किया लोगों को. ओके. शिवराम जानबा कांबळे started the magazine सोमवंशीय मित्र on 1st July 1908. He raised voice regarding issues of Murlis and Joktin. He also took initiative for marriages of Devdasis. In Tamil Nadu, Periyar Ramaswamy started a movement of eradication of untouchability. मग आता शिवराम जानबा कांबळे यांनी काय केलं बघा? सोमवंशीय मित्र हे मासिक लिहिलं त्यांनी. ते 1 जुलै 1908 रोजी सुरू केलं त्यांनी. क्या किया शिवराम जानबा कांबळे इन्होंने? सोमवंशीय मित्र नाम का मासिक. मासिक इज मॅगझिन. मॅगझिन माहिती आहे ना तुम्हाला? महिन्यातनं एकदा येतं. ओके. त्याच्यात ते कधी त्यांनी सुरू केलं? 1 जुलै 1908 ला. आणि त्याच्यात त्यांनी काय काय केलं? मुरळी जोगतीन ह्या काय असतात? मुरळी जोगतीन देवदासी या स्त्रिया असतात. यांना काय केलं जातं माहितीये का? आपल्या देशाच्या काही काही पार्ट मध्ये अजून चाललंय असं. ते लोक काय करतात? त्या स्त्रियांना देवाला देऊन टाकतात. म्हणजे देवाशी त्यांचं लग्न लावून देतात. ओके. मग त्यांची सगळी लाईफ हे ते लोक तिथेच घालवतात मंदिरात वगैरे. ओके. समझ में आ रहा है सबको? क्या कर देते हैं देवदासी? मतलब वो लोगों को वो स्त्रियां होती है उन लोगों को उनकी शादी किससे कर देते हैं? भगवान से. ओके. वहीं पे छोड़ देते हैं उन लोगों को. मग या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, ज्या क्रिया आहेत, प्रति रूढी परंपरा आहेत, त्या हानिकारक होत्या की नाही स्त्रियांसाठी? ओके. वेट. मुरळी जोगतीन आणि देवदासी. ओके. ये क्या थे? पुराने जमाने में क्या होता था? देवदासी. देवदासी. ओके. क्या होता था? वो भगवान को दिए जाते थे. जो स्त्रिया थी देवदासी म्हणजे त्या लेडीचा विवाह, त्या स्त्रीचा विवाह देवाशी केला जायचा. म्हणजे देवास तिला सोडून असं. ओके. समजलं? ते जोगवा वगैरे मागायला येतात माहितीये का तुम्हाला? ते गळ्यात कवड्यांची माळ वगैरे घालतात. ते असतात हे मुरळी जोगतीन आणि देवदासी. ती प्रथा होती. इट वॉज अ ट्रेडिशन. इट वॉज अ ट्रेडिशन टू मॅरी देम टू भगवान. ओके.
In Tamil Nadu, Periyar Ramaswamy started a movement for eradication of untouchability. मग अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी तामिळनाडूमध्ये कोणी पुढाकार घेतला? पेरियार रामस्वामी यांनी. ओके. In 1906, Maharshi Vittal Ramji Shinde started the depressed class mission for the progress of Dalit. 1906 में क्या हुआ? महर्षि विठल रामजी शिंदे इन्होंने क्या किया? दलित लोगों की प्रोग्रेस के लिए, ओके, त्यांची प्रगती होण्यासाठी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. कोणती संस्था सुरू की उन्होंने? डिप्रेस क्लासेस मिशन. ओके. The important part of their work was to make the Dalits self-respectful, well educated and engaged in work, while the second part of their work was to destroy the delusive ideas regarding Dalit in the mind of the upper caste. ओके. मग काय होतं बघा, त्यांनी जी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली, त्याच्यात त्यांना दलितांना काय बनवायचं होतं? सेल्फ रिस्पेक्टफुल म्हणजे स्वाभिमानी, उनको स्वाभिमानी बनाना था. वेल एज्युकेटेड सुशिक्षित बनवायचं होतं, त्यांना शिक्षण द्यायचं होतं. अँड एंगेज इन वर्क आणि शिकून त्यांना कामाला लावून द्यायचं होतं. आणि सेकंड मेन काम काय होतं त्यांचं? वाईल द सेकंड पार्ट ऑफ देअर वर्क वॉज टू डिस्ट्रॉय द डिल्युसिव्ह आयडियाज रिगार्डिंग दलित. म्हणजेच काय, जे उच्चवर्णीय लोक आहेत, अप्पर कास्ट वाले, उच्च जाति वाले जो लोग हैं, उनके मन में दलित लोगों के बारे में जो भी गंदी भावना थी, ओके, डिल्यूसिव आइडियाज म्हणजे भ्रामक समजूत, ओके, जो वो भ्रम में थे कि ये लोग अच्छे नहीं है, इनका टच अच्छा नहीं है, हे काय होता? त्यांचा भ्रम होता, उनका भ्रम था ये. ओके. डिल्यूसिव इज भ्रामक, भ्रम. ओके. ती समजूत त्यांना काय होती? नष्ट करायची होती. क्या करना था उनको? वो डिल्यूसिव आइडिया जो अपर कास्ट लोगों के मन में है उसको डिस्ट्रॉय करना था. Okay. For this purpose, he founded Marathi schools, work school in part of Parel, Devnar in मुंबई. मग याच्यासाठी हे सगळं चालू करण्यासाठी त्यांनी काय केलं? मुंबईत परळ, देवनार या ठिकाणी काय केलं? त्यांनी मराठी स्कूल स्थापन केले. ओके. क्या किया उन लोगों ने? मराठी स्कूल और वर्क स्कूल म्हणजे उद्योगशाळा काढल्या त्यांनी. ओके. कुठे काढल्या? मुंबईतील परेल आणि देवनार या ठिकाणी. ओके. He actively took part for the benefit of Dalit class regarding Satyagraha for entry in Parvati Temple at Pune, शेतकरी परिषद of Dalits, Federal Electorate, etc. मग त्यांनी कशात सहभाग घेतला? पार्वती मंदिर, ओके, पुण्याचं जे पार्वती मंदिर आहे तिथे दलितांना प्रवेश नव्हता. ओके. मग तिथे दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं? सत्याग्रह केला. क्या किया उन लोगों ने? दलितों को मंदिर में नहीं लिया जाता, उनको प्रवेश मिलने के लिए सत्याग्रह किया गया. ओके. दलित लोगों की फार्मर्स थे जो दलित, उनकी परिषद उन्होंने स्थापन की और मतदार संघ उनके लिए अलग से फेडरल इलेक्टोरेट मतलब मतदार संघ स्थापन किया. ओके. समजतंय सगळ्यांना? समजतंय का सगळ्यांना? ओके. अभी ये किसका पिक्चर दिखा है आपको? राजश्री शाहू महाराज. ओके. राजश्री शाहू gave support to the leadership of Dr. बाबासाहेब आंबेडकर during his period. He led the non-Brahmin movement. ओके. मग राजश्री शाहू महाराज यांनी काय केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाला पाठराखण केली, म्हणजे त्यांना सपोर्ट केला. ओके. कशासाठी? त्यांच्या काळात काय निर्माण झालेली? ब्राह्मणेतर चळवळ. ओके. तभी राजश्री शाहू महाराज ने क्या किया? डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को सपोर्ट किया. ओके. राजश्री शाहू महाराज मेड रिव्होल्युशनरी डिक्लेरेशन फॉर रिझर्वेशन इन स्टेट ऑफ कोल्हापूर. त्या कोल्हापूरच्या संस्थानात राजश्री शाहू महाराजांनी काय केलं? आरक्षणाचा जाहीरनामा काढला. ओके. रिझर्वेशन, एखाद्या कास्टसाठी रिझर्वेशन असतं की नाही, ते सगळं सुरू कोणी केलं? कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराजांनी. ओके. ही मेड अ
फॉर फ्री अँड कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशन. त्यांनी काय केलं, कसला कायदा काढला, मोफत जे प्राथमिक शिक्षण आहे, ओके, आपण पहिली ते 5वी शाळेत जातो ते प्राथमिक शिक्षण असतं की नाही, ते प्राथमिक शिक्षण सक्त म्हणजे कंपल्सरी करण्याचा कायदा राजश्री शाहू महाराजांनी काढला. क्या उन्होंने राजश्री शाहू महाराज ने क्या किया, जो प्राइमरी एजुकेशन है वो कंपल्सरी किया. ओके. ही डिड सब्सटेंशियल वर्क फॉर एबोलिशन ऑफ कास्ट डिस्टिंक्शन. क्या किया उन लोग ने, उन्होंने और क्या काम किया, ही डिड सब्सटेंशियल वर्क फॉर एबोलिशन ऑफ कास्ट डिस्टिंक्शन. मतलब क्या, जाती भेद. ओके, जातीभेद निर्मूलन, जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी काय केलं, भरीव कार्य केलं. ओके. ॲबोलिशन इज निर्मूलन. ओके. There were 3 restrictions put up in the caste system: interdining, intermarriage and change of occupation. आता त्यांनी काय केलं बघा, 3 रेस्ट्रिक्शन केले. रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसायबंदी हे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत तेव्हा होते. ओके. काय होतं म्हणजे बघा, एक जे खालच्या जातीची लोक होती ते काय करायचे, सॉरी, जी वरच्या जातीची अपर कास्ट वाले लोक होते, जो अपर कास्ट वाले लोग थे, वो क्या करते थे, दलित लोगों से खाने का व्यवहार नहीं करते थे. बेटी बंदी मतलब इंटरकास्ट मॅरेज तेव्हा करून नाही द्यायचे. ओके. इंटरकास्ट मॅरेज को बंदी थी. परत व्यवसाय, त्यांच्यात काय व्हायचा, जे दलित लोक होती त्यांच्याशी म्हणजे स्वतःची मुलगी द्यायची नाही ते लो कास्ट मध्ये, किंवा त्या लोकांशी कसलाच व्यवहार करायचे नाही, व्यवसाय करायचे नाही. ओके. त्यांच्यासोबत जेवायचे नाही, त्यांना प्रत्येक गोष्टीला ते अवॉइड करायचे. In this regard, during meetings and conferences, Shahu Maharaj ate food from hands of Dalit people and overthrew the restriction on interdining. मग आता रोटी बंदी होती, बरोबर, दलित लोकांच्या हातचं अन्न खायचे नाही हे लोक. जे अप्पर कास्ट वाले लोक होते ना, उच्च जाती वाले लोग क्या करते थे, दलित लोगों के हाथ का खाना नहीं खाते थे. ओके. मग काय व्हायचं, शाहू महाराजांनी काय केलं, हा कायदा मोडून काढण्यासाठी क्या किया शाहू महाराजने, एक सभा त्यांनी आयोजित केली होती. ओके. मग त्याच्यात काय केलं, त्यांनी एका दलिताच्या हातून जेवले ते. ओके. शाहू महाराजांनी काय केलं, ती परिषद स्थापन केली होती तेव्हा ते दलित लोकांच्या हातचं जेवले. आणि रोटीबंदी, ओके, रोटीबंदी ही प्रथा त्यांनी मोडून काढली. ओके. इंटरडायनिंग म्हणजे रोटीबंदी. इंटरडायनिंग ही प्रथा त्यांनी मोडून काढली. शाहू महाराज बिलीव्ह दॅट टिल द रेस्ट्रिक्शन ऑन इंटरमॅरेज इज फॉलोड टिल then the caste distinction will not be uprooted. He passed the act of intercaste marriage and gave it a legal acceptance in his state. मग त्यांनी काय केलं, बेटीबंदी जोपर्यंत चालू आहे समाजात तोपर्यंत जातीभेद नष्ट होणार नाही. शाहू महाराज का किस बात पे विश्वास था, जब तक इंटरकास्ट मैरिज नहीं होता समाज में तब तक कास्ट डिस्टिंक्शन चालू ही रहेगा. ओके. जाति भेद चालू ही रहेगा. जाति भेद अगर हमको मूल से नष्ट करना है तो हमें इंटरकास्ट मॅरेजेस चालू करना पडेगा, असा त्यांचा विश्वास होता शाहू महाराजांचा. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या स्टेटमध्ये म्हणजे कोल्हापूरमध्ये ऍक्ट ऑफ इंटरकास्ट मॅरेजचा, बेटीबंदीचा कायदा, आंतरजातीय विवाहास त्यांनी कायदेशीर मान्यता दिली. ओके. On 22 February 1918, he abolished the balutedari system by publishing a declaration in the government gazette of the state of Kolhapur. ओके. त्यांनी काय केलं, आंतरजातीय विवाहास तर मान्यता दिली आणि 22 फेब्रुवारी 1918 ला त्यांनी काय केलं, गॅझेट काढलं एक सरकारचं. त्याच्यामध्ये काय केलं, बलुतेदारी पद्धत नष्ट करण्यात आली. ओके. बलुतेदारी पद्धत ही शेतकऱ्यांशी रिलेटेड होती. ओके. शेतकऱ्यांना काय करायचे, त्यांची जमीन घेऊन
छोटासा एक पार्ट देण्यात यायचा, त्याला बलुता म्हणलं जायचं. ओके. Permission was granted to practice any occupation by anyone. By giving freedom of occupation by Shahu Maharaj, the people were freed from a टाइप ऑफ सोशल स्लेव्हरी. मग शाहू महाराजांच्या काळात काय केलं, कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतो. शाहू महाराजांनी काय केलं, व्यवसाय स्वातंत्र्य दिलं. मतलब कोई कोई कौन सा भी बिजनेस, अगर किसी को लगता है मुझे ये बिजनेस करना है तो वो कर सकता है. ओके. ये शाहू महाराजांनी ही हे स्वातंत्र्य दिलं, ये फ्रीडम दिया. ओके. ओके. आपला थोडासा पार्ट राहिलाय लेसनचा, पण आता आपला तो होणार नाहीये. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? इथपर्यंत समजलाय का सगळ्यांना? समझ में आया आपको? ओके. काय काय शिकलो आपण बघा. क्या क्या सीखा हमने आज? समाजवादी चळवळ, सोशलिस्ट मूवमेंट और फेमिनिस्ट मूवमेंट एंड दलित मूवमेंट. ओके. ओके. दलित मुवमेंटचा थोडासा पार्ट आपला राहिलाय, तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया. ओके. आता चला मला आन्सर द्या, मी क्वेश्चन विचारते. 5 मिनिट्स, स्टील वी हॅव 5 मिनिट्स. हु फाउंडेड द रेड क्रॉस सोसायटी इन राजकोट? राजकोट मध्ये रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कोणी केली? कोण होत्या त्या डॉक्टर ज्यांनी राजकोट मध्ये रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली? सांगा लवकर. हु फाउंडेड द रेड क्रॉस सोसायटी? ओके, व्हेरी गुड. डॉक्टर रखमाबाई सावे, रखमाबाई जनार्दन सावे. ओके. ओके. टेल मी अबाउट द सोशल वर्क ऑफ विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांचं सोशल वर्क काय होतं सांगा मला. काय काय केलं त्यांनी बघा. काय केलं? ही स्टार्टेड डिप्रेस क्लासेस मिशन फॉर द प्रोग्रेस ऑफ दलित and his main important work was to make the Dalit respectful, well educated and engaged in work. आणि सेकंड पार्ट काय इम्पॉर्टंट होता त्यांच्यासाठी? while the second part of their work was to destroy delusive ideas. ओके. समजलं सगळ्यांना? ओके. तुमचा होमवर्क आहे तो मी गूगल क्लासरूम वर टाकेन. ओके. गूगल क्लासरूम पे आपको अपना होमवर्क दिया जाएगा अभी आप. ओके, वेरी गुड. डिप्रेस क्लासेस मिशन, और वो शॉर्ट नोट टेस्ट के लिए आपको उन्होंने जो जो सामाजिक कार्य किया है सब लिखना है. ओके. चलो, नाउ यू कैन लीव द क्लास. बाय बाय. वेलकम. बाय बाय. हैव अ नाइस इवनिंग टू यू टू. बाय बाय.